11 वर्षीय चिमुकलीवर वकिलाकडून अत्याचार करण्यात आला होता। भंडारा शहरातील ही संतापजनक घटना आहे। लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार आता गुन्हा दाखल करण्यात आला। नराधम वकील विजय रेहपाडेला अटक करण्यात आलेली आहे। वकिलाने त्याच्या मुलीला खेळायला बोलवायला आलेल्या शेजारच्या एका 11 वर्षीय मुलीला खोटं बोलत घरात घेतलं आणि तिच्यावर अत्याचार केला। जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोर त्या वकिलाच्या विरोधात भंडाऱ्यातील नागरिकांनी काळ्या फीत लावत निषेध आंदोलन केलेलं आहे। त्या वकिलाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। ही जी घटना झाली ही खरंच खूप निंदनीय आणि घृणास्पद आहे। जी घटना घडली त्याच्यामध्ये आरोप सिद्ध होतील नाही होतील, त्यांनी हा केला नाही केला ही नंतरची बाब आहे। पण जे काय घडलं ती सध्या वस्तुस्थिती समोर आहे। 11 वर्षाची मुलगी मुळातच खोटं बोलणार नाही। काहीतरी सत्यता असलेच त्या घटनेमागे, आणि माझी अशी मागणी आहे की सत्यता शोधून काढण्याचा प्रयत्न करावा, त्या मुलीला योग्य तो न्याय द्यावा। ही एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून मी बोलत आहे। तर आम्ही सर्व या गोष्टीच्या विरोधात आहोत आणि खरंच जर त्या माणसाने असं केलं त्या माणसाच्याही विरोधात राहू आम्ही। मला असं वाटते की ही जी घटना, ज्याचे आरोप आमच्या उपाध्यक्षावर लावण्यात आलेले आहेत, ही घटना सभ्य समाजात कोणताही सुशिक्षित व्यक्ती सहन करून घेणार नाही किंवा खपवून घेणार नाही। तर त्या घटनेचा मी निषेध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।